सावेडीतील खंडोबा मंदिरात पालखी आगमनाने वातावरण भक्तिमय। भिंगारदिवे मळा सावेडी पालखी मिरवणुकीत जय मल्हारचा जल्लोष। भिंगारदिवे मळा येथे चंपाषष्ठी उत्सव जय मल्हार योगी मठ भक्त मंडळाच्या वतीने भक्तिभावाने साजरा करण्यात आला। सकाळी महाअभिषेक व विशेष पूजा झाली आणि पहाटेपासूनच देवदर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती। दुपारी भुतकरवाडी भिंगारदिवे मळा येथून खंडोबा पालखीची मिरवणूक काढण्यात आली। ढोल ताशा हलगी आणि जयघोषात मिरवणूक सावेडीतील जय मल्हार युवा प्रतिष्ठानच्या खंडोबा मंदिरापर्यंत पोहोचली। मिरवणुकीत शंकर महाराजांच्या मूर्तीचा सहभाग होता आणि श्री सद्गुरू योगी योगेश्वरनाथ महाराजही उपस्थित होते। मार्गावर फुलवृष्टी, ओवाळणी व भंडाऱ्यामुळे उत्सवाला अधिक उत्साह मिळाला। कार्यक्रमानंतर भाविकांसाठी भंडाऱ्याची व्यवस्था करण्यात आली होती। आज जय मल्हार योगी मठाच्या वतीने सालाबादप्रमाणे आज 13वा वर्ष आहे। 13व्या वर्षी चंपाषष्ठीचा उत्सव हा सालाबादप्रमाणे आम्ही साजरा करतो। आज सकाळी महारुद्राभिषेक झाला आहे सकाळी, त्याच्यानंतर पालखी सोहळा झाला आहे। पालखी सोहळा हा आमच्या मंदिरापासून तर खंडोबाच्या मंदिरापर्यंत असतो। त्या पालखीमध्ये सगळे लहान मुलं, मोठे मुलं, वृद्ध, आबालबालक आणि भरपूर उत्साह वाद्याच्या स्वरूपात तिथून खंडोबाचं दर्शन घेऊन पालखी येते। त्यानंतर आमच्या इथं लंगर तोडला जातो। लंगरानंतर महाप्रसाद असतो। सर्व सेवेकरी, सगळं भक्तगण आणि आमचे गुरुवर्य सद्गुरू योगी योगेश्वरनाथ महाराज यांच्या कृपेने हा पालखी सोहळा अत्यंत चांगल्या स्वरूपाचा आता संपन्न झालेला आहे। आदेश मी संतोष बरोबरे माऊली गुरुमा योगेश बाबांचा मी शिष्य। आमच्या मंदिरात जवळजवळ ही 13 वर्षापासून जे चंपाषष्ठीचा हा कार्यक्रम असाच उत्साहात ढोल ताशा नगाऱ्यात पारंपरिक पद्धतीत असा पार पडतो। जवळजवळ आपल्या कार्यक्रमासाठी नाशिक, संभाजीनगर, धुळे, तसंच मालेगाव, मुंबई, पुणे इथून सर्व भक्त बाबांकडे इकडं दर्शनास किंवा पालखीसाठी उत्सवासाठी इथं येत असतात। आणि असंही नाही, आपल्याकडं महाराजांचा शंकर बाबांचाही कार्यक्रम असा हा छान असा पार पडतो। परत रंगपंचमीचा कार्यक्रम श्री सद्गुरू कानिपनाथ महाराजांचा हा कार्यक्रम रंगपंचमीचा कार्यक्रमही छान असा इथं पार पडतो। त्यावेळेसही असाच महाप्रसादाचा कार्यक्रम होत असतो। महाप्रसाद हा आणि 13 वर्षापासून ही जवळजवळ आपली अविरत अशी सेवा चालू आहे। ही बाबांच्या म्हणजे सानिध्यात अशी जी सेवा अखंड अशी चालू आहे आणि पुढेही चालू राहील। भक्तमंडळाचा चांगलाच हा प्रतिसाद पण चांगला आहे। खूप सगळे सेवेकरी पण छान आहेत। सगळेच बाबांचे जसे म्हणजे जवळजवळ हा यंग जनरेशन भरपूर आहेत बाबांच्या, म्हणजे जसं तरुण पिढी भरपूर बाबांच्या असं म्हणजे बाबांची इतकी कृपा आहे त्यांच्यावर की ते स्वतःच असं खूप छान असं हे करतात। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।